मिरज ग्रामीण कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कारसारख्या गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कारवाई. सांगली जिल्ह्यातील विविध स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या पथकाने मोठा फौजफाटा घेऊन रात्री ग्रामीण भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार या गुन्ह्यातील फरार 3 आरोपींना शोधून बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. सिराज उर्फ किरण सिसफुल भोसले वय वर्ष 32, क्रांती जलवा भोसले वय वर्ष 19, विश्वनाथ सिसफुल भोसले वय वर्ष 23, सर्व राहणार टाकळी बोलवाड पारधी वस्ती मिरज असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, कवटे महांकाळ पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे या 3ही आरोपींवर दाखल असून गेले 8 ते 9 वर्ष हे आरोपी फरार होते. ही कारवाई नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, पूनम मगदूम, अझर मुलानी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कौतुक करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचे योग्य बक्षीस देण्यात येईल अशी माहिती दिली. मिरज ग्रामीणच्या कारवाईबद्दल बोलतो. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे काल रात्रीच्या पहाटेच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये काल आम्हाला 3 गुन्हेगार हे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात यश आलेलं आहे. त्याची पहिला आहे तो सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले वय वर्ष 32, हा पारधी वस्ती लिंगनूर बोलवाड इथला आहे आणि ह्याच्यावर मूळ म्हणजे ह्याच्यावर आपल्या सांगली जिल्ह्यातच सुमारे 10 ऑफेन्सेस दाखल आहेत. ज्याच्यात 395 मर्डर आणि मोका रॉबरी असे 10 विविध गुन्ह्यांमध्ये हा वॉन्टेड होता, म्हणजे हा अटकच झाला नव्हता आणि याला पकडण्यात यश मिळालेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये विशेषतः जवळचे कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे असतील त्याचा शोध घेऊन त्यांनाही तो देण्यात येईल. परंतु हा एक 2018 पासूनचा पाहिजे असलेला म्हणजे जो अटकच झाला नव्हता असा आम्ही पकडण्यात यश मिळवलेलं आहे. दुसरा एक आरोपी आहे क्रांती जलवा भोसले, हा टाकळी बोलवाड पारधी वस्ती मिरज. याच्यावरही कवठे महाकाळमध्ये 395चा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यात फरारी होता 2022 पासून फरारी म्हणजे तो अटक झाला आणि नंतर मग तो बेलवर सुटून मग नंतर त्याच्यावर मला वाटतं वॉन्टेड होता. ठीक आहे, मग हा सुद्धा वॉन्टेड आरोपी आहे. वॉन्टेड आरोपी आहे म्हणजे हाही अटक झालेला नव्हता. आधीचा किरण भोसले, आत्ताचा हा क्रांती भोसले असे 2 आणि तिसरा आहे ते विश्वनाथ भोसले, हा टाकळी बोलवाड पारधी वस्ती आणि ह्याच्यावरही रॉबरीचा आत्ताचा लेटेस्ट एक गुन्हा आहे 2026चा, ह्याच्यामध्ये वॉन्टेड होता. अशा 3 गुन्हेगारांना या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात चांगली उपलब्धी झालेली आहे आणि हे मुळात दरोडा, जबरी चोरी, खून, रेप अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आहेत. त्यामुळे नक्कीच याच्यामुळे आळा बसतो कारण ते आता कायद्याच्या कचाट्यात आलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.